नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आहे ना लेटेस्ट जी बांबू सिल्कची ऑर्गेन्झा साडी आलेली आहे बाजारात, त्याच्यावरचं ब्लाऊज शिवणार आहे. ऑर्गेन्झा ब्लाऊज जे असतात ना ते थोडेसे घसरडे कपडे असतात. बहुतेक स्टिचिंग करताना झोळ येतो, त्याच्यामुळे आपण टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. फ्रंट आणि बॅक दोन्ही आपण स्टिचिंग करून दाखवणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बघा, ही ऑर्गेन्झाचं ब्लाऊज आहे आपलं. ऑर्गेन्झा म्हणजे जी टिश्यू सिल्क बांबू सिल्क साडी आलेली आहे ना, ते ब्लाऊज आहे हे त्या साडीतलं. तर बघा, अस्तर घेतलेले आहे मी कटिंग करून, अस्तर आणि म्हणजे ब्लाऊज कट केलेला आहे. आता आपल्याला अस्तर जोडायचं आहे. तर अस्तर जोडण्यासाठी बघा, मी इथे आधी स्लीव्जला अस्तर जोडत आहे. तर स्लीव्जला आहे ना थोडासा जोड आलेला होता, तो जोड कंप्लीट करून घेते. आणि अस्तर आपण अगोदर म्हणजे पब्बाई करायची आहे ही वरती चुन्यांवाली. तर आपण पब्बाई करताना कोणत्याही पब्बाईची कटिंग करताना फ्रंटचा मुंडा कट करायचा नसतो. ज्या वेळेला आपल्या चुन्या टाकून होतात ना, त्याच वेळेला फ्रंटचा मुंडा आपण चुन्या टाकून झाल्याच्या नंतर कट करायचा असतो. तर बघा, इथे मी ना बरोबर 2 बोटांच्या साह्याने किंवा हात व्यवस्थित असं सपाट अस्तरवरती ठेवून ज्या पद्धतीने आपला अस्तर कट केलेलं आहे त्या पद्धतीने संपूर्ण बाजूने 5 नंबरची टिप देऊन घेत आहे. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट केलेला आहे. तर अस्तर जोडताना आहे ना आपण एकतर टाचण्या लावून घ्यायच्या आहे, किंवा टाचण्या जर नाही लावल्या तर हाताच्या साह्याने बरोबर असं सपाट हात ठेवायचा आहे आणि मगच अस्तर जोडायचं आहे, जेणेकरून आपल्या अस्तरची फिनिशिंग आणि फिटिंग व्यवस्थित येईल ब्लाऊजची. आणि जर अस्तर व्यवस्थित नाही जोडलं गेलं आणि पप घातला तसा, म्हणजे नाही का चुन्या घातल्या ब्लाऊज बाईला आणि ब्लाऊज स्टिच केल्याच्या नंतर पपही छान दिसत नाही आणि अस्तर म्हणजे बाईची फिटिंगच व्यवस्थित येत नाही. त्यामुळे आपण आहे ना अगदी व्यवस्थित अस्तर जोडताना काळजी घ्यायची आहे. एकतर टाचण्या लावून आपण अस्तर जोडायचं, किंवा मी ज्या प्रकारे हात ठेवून तुम्हाला दाखवलेले आहे त्या पद्धतीने आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता बघा, अस्तर जोडून झालेलं आहे आणि मी बाहीचा मध्य काढलेला आहे. तर बाईची कटिंग आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि बघू शकता. मी इथे ना बरोबर मध्य काढून आणि दोन्ही बाजूने 2-2 चुन्या देऊन घ्यायच्या आणि मग या पद्धतीने आपण बाई करून घ्यायची. आपण दुसरी पण बाई सेम पद्धतीने तयार करून घेत आहोत. तर परत एकदा सांगते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, व्हिडिओ करा, नोटिफिकेशनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हा सर्वांना लवकर त्याचं नोटिफिकेशन येईन आणि बघायला मिळेल. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता आपल्या ना दोन्ही बाह्यांना जोड होते, तर ते जोड कंप्लीट देऊन घेतलेलं आहे आणि मी काठाच्या पाव इंच शेजारी अशी टीप देऊन पुन्हा अस्तर पलटून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने टीप देऊन घेत आहे. तर अस्तर जोडताना बघा, तुम्ही बघू शकता, मी या पद्धतीने अशी सरळ करून घेते. दोन्ही हातांच्या साह्याने व्यवस्थित खालचं वरचे दोन्ही बरोबर दाब येतो असं सरळ धरून ठेवायचं आहे आणि मग स्टेप घ्यायची. डायरेक्ट जर पकडलं ना तिरकं पण होऊ शकतं, किंवा जरी आपल्याला व्यवस्थित वाटतं आहे तरी पण ते घातल्या म्हणजे नाही का स्लीव जोडण्याच्या अगोदर छान दिसतं. पण स्लीव ज्या वेळेला आपण ब्लाऊजला जोडतो आणि ब्लाऊजला जोडून झाल्यानंतर जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेला लक्षात येतं की आपल्या स्लीव्जला चून आलेली आहे किंवा पप असे चुन्या दिसत आहेत तिरकस कपड्यामध्ये. तर असं होऊ नये म्हणून या टिप्स नक्की फॉलो करा. आणि जर या पद्धतीने जर तुम्हाला येतच नसेल तर काय करायचं, अस्तर जोडताना तुम्ही गमचाही वापर करू शकता. ट्रान्सपरंट जो गम मिळतो आरीवर्कचे स्टोन वगैरे चिपकवण्यासाठी, त्याचाही वापर करू शकता. कारण की ऑर्गेन्झाचा कपडा आहे ना, हा खूप पातळ कपडा असतो आणि स्मूथ असतो, त्यामुळे दुसरा गम जर लावला तर तो ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसू पण शकतं. म्हणून आपण जो ट्रान्सपरंटवाला जो गम मिळतो ना
तोच करायचा आहे बघा. आता आपले दोन्ही स्लीव्ज रेडी झालेले आहे. आता आपल्याला फ्रंट भाग स्टिच करायचा आहे. फ्रंट भाग स्टिच करताना इथे मी योकपट्टी अगोदर कट करून घेत आहेत. तर आपल्याला ना योकपट्टीला अस्तर जोडायचं आहे. तर बघा, आपली योकपट्टी उलटपालट होऊ नये म्हणून आहे ना आपण पिन लावायची आहे टाचणी, म्हणजे आपली योकपट्टी उलटपालट होत नाही दोन्ही योकपट्ट्यांना. आणि वरच्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने अस्तर दुमडून दाब टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, बऱ्याच मैत्रिणींना नाही का अस्तरचे आपले ऑर्गेन्झाचे जे ब्लाऊज आहे ना ते घसरतात किंवा स्टिचिंग करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर या पद्धतीने जर तुम्ही आपलं पूर्ण व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच केला ऑर्गेन्झाचा, तर कुठलाही पातळ कपडा असू दे, ऑर्गेन्झा किंवा नेट फॅब्रिक असू दे, तर याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर जर अशा पद्धतीने जर केलं, अस्तर जोडलं, तर कुठलीही अडचण येणार नाही आणि अगदी व्यवस्थित फिनिशिंग येईल ब्लाऊजला. बघा, आपली ही योकपट्टी कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला साईड पार्टला जे असते ना फ्रंटचा भाग, त्याला अस्तर जोडून घ्यायचे आहे. बघा, दोन्ही भाग आपण समोरासमोर ठेवून घेतलेले आहे. आपले 4 टक्स ब्लाऊज आहे हा, आणि 4 टक्स ब्लाऊजचे आपण स्टिचिंग करत आहोत. तर बघा, या पद्धतीने मी टाचणी लावून घेतलेली आहे आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित ओढून नाही का असं व्यवस्थित कुठेही चून येऊ नये अशी मी अस्तर जोडून घेत आहे सगळ्या बाजूने. आणि एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आहे. सेम पद्धतीने दोन्ही पार्ट मी करून घेणार आहेत, अस्तर जोडून घेणार आहेत. बघा, आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे अस्तर लावून. आता आपल्याला टक्स टाकायचे आहे. टक्स टाकण्यासाठी जो मेन टक्स आहे तो मी 4 इंचावरती घेतलेला आहे आणि टक्सची उंची ही 2 इंच घेतलेली आहे बघा. आणि टक्सची रुंदी जी आहे 1 आणि 2 अशी घेतलेली आहे आणि टक्स पॉईंट हा आपण 4 वरती घेतलेला आहे. आणि साईडचे जे टक्स आहे ना ते 2-2 इंचावरती मी तिन्ही टक्स बघा या पद्धतीने मारून घेत आहेत. फक्त मेन जो टक्स आहे ना तो 1 आणि 2चा घेतलेला आहे, म्हणजे रुंदी 1 आणि हाईट टक्सची 2 घेतलेली आहे. आणि जे साईडचे जे छोटे टक्स आहेत ना मुंड्यातला फिटिंगचा किंवा हुकलूकच्या बाजूचा, तर ते 1.5 इंचाचे घेतलेले आहे बघा. आणि या पद्धतीने आपण दोन्ही पार्टला टक्स मारून घेत आहोत. तर या पद्धतीने जर टक्स मारले तर तुम्ही पफ बघू शकता आपल्या ब्लाऊजचा किती छान येतो. अगदी व्यवस्थित कटोरी ब्लाऊजसारखा हा पफ दिसतो आणि बसतोही ब्लाऊज खूप सुंदर. दोन्ही पार्टला मी सेम पद्धतीने टक्स देऊन घेते.
बघा या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहे. आता आपण योगपट्टी लावून घेऊ. आणि योगपट्टी लावताना अगोदर अस्तरचा भाग लावून घ्यायचा आहे खालच्या बाजूने आणि रोल करून पॉकेट बनवायचं आहे आणि मगच आपण टिप देऊन घ्यायची आहे दोन्हीही. जर अस्तरचा भाग जर लावला नाही, कधी कधी काय होतं मेन फॅब्रिक आहे ना म्हणजे ताण पडतो टिप देताना आणि मग तिरकस होतं. पण जर अस्तर अगोदर लावलं आणि मग मेन फॅब्रिकला स्टिच केलं तर ताण पडत नाही. बघा या पद्धतीने आपली योगपट्टी रेडी झालेली आहे. योगपट्टी लावताना कधीही लक्षात ठेवायचं आपण अस्तरच्याच बाजूने योगपट्टी स्टिच करायची. आता आपण आईची पट्टी लावून घेत आहोत. आईची पट्टी लावताना अस्तर आणि मेन फॅब्रिक 2-2 इंचाचे मी दोन्ही घेतलेले होते आणि त्या अस्तरच्या कपड्याला जोडून घेतलेले आहेत. आणि बघा या पद्धतीने आईची पट्टी लावून घेत आहोत. तर तुम्ही फिनिशिंग बघू शकता आपल्या फ्रंट भागाची किती छान आलेली आहे. खूप सुंदर आपली फिनिशिंग दिसते आणि व्यवस्थित ब्लाऊज घातल्यावरही खूप छान दिसतो. तर बघा दुसऱ्या पार्टलाही आपण याच पद्धतीने योगपट्टी जोडून घेणार आहोत. योगपट्टी जोडताना अस्तरच्या बाजूने पहिल्यांदा जोडायची आहे अस्तरची योगपट्टी आणि जो मेन टक्स आहे तो मागच्या बाजूने वळवायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत मी मागच्या बाजूने वळवलेला आहे जेणेकरून आपला पप छान येतो. जर पुढच्या बाजूने जर वळवला तर तो टक्स आहे तो तिरकस दिसतो आपल्याला ब्लाऊज घातल्यानंतर आणि मागच्या बाजूने जर वळवला तर आपले बरोबर टक्स एकदम सरळ येतो आणि पपही सुंदर दिसतो. तर या छोट्या छोट्या टिप्स नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी लक्षात ठेवायच्या आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपण एखादी टिप पुढच्या बाजूने वळवतो तर कटोरीच्या बाबतीतही आणि किंवा नाही का हुकलूकची पट्टी लावतानाही टिपवर पुढच्या बाजूने जर वळवली तर तिरकस दिसतं. मागच्या बाजूने जर वळवलं तर तिरकस दिसत नाही, सरळ येतं. तर बघा आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे. इथं आपण 2 इंचाची डबल पट्टी घेतलेली आहे हुकची आणि जोडून घ्यायची आहे ती हुकची पट्टी. हुकची पट्टी जोडताना आपण खालच्या बाजूने जोडणार आहोत, उलट्या बाजूने फोल्ड करणार आहोत. बघा या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे आणि फ्रंट भाग असा दिसत आहे. तर थोडंसं आपला गळा मागे पुढे झालेला तर किंचित पावणीचं गळ्याचं गोल शेपमध्ये दिलेलं कट केला आहे थोडंसं. आणि बघू शकता आपला फ्रंट भाग 4 टक्सचा किती सुंदर आलेला आहे. आणि ऑर्गेन्झा सिल्कचं ब्लाऊज जर असेल तर या पद्धतीने नक्की कटिंग आणि स्टिचिंग करा. थँक्यू.